नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. ज्या महाराष्ट्राची मान सांस्कृतिक दृष्ट्या पुरोगामी विचारांच्या दृष्टीने आणि राजकारण अतिशय सरळ अशी म्हणून उंचावलेली होती, आज एका दिवसामध्ये ती मान कापून टाकण्याचा पराक्रम अजितदादा पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते या सगळ्यांनीच केलेला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की अजित पवारांची दादागिरी. या दादागिरीने कुणाकुणाला आश्रय दिलेला आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मकोका अंतर्गत जे गुन्हेगार आहेत त्यांना तिकीटे दिलेली आहेत. अजितदादा पवार जे काल बारामतीमध्ये अतिशय गुदगुल्या करत बोललेले आहेत, म्हणजे सुप्रिया सुळेंचं, रोहित पवार, शरद पवार वगैरे त्यांनी जे काही स्तुतिगान केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची हिंमत वाढलेली आहे. आणि दुसरीकडे विधानसभा निवडणूक आणि नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांनी केलेला गुलाबी थाट्याचा प्रचार त्यांना यश देऊन गेलेला आहे. दुसरीकडे पार्थ अजित पवारने जो काही घोटाळा केलेला आहे, जो काही अपराध केलेला आहे, तो अतिशय क्षुल्लक आहे असं समजून अजित पवार पुण्याचे पालकमंत्री म्हणून कशा प्रकारे राजकारण करत आहेत त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, गजा मारणे, दीपक मानकर, आंदेकर कुटुंब हे गुन्हेगारांचे नाव आहे. आता गजा मारणे कोण आहे? ज्याच्यावर 26-27 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे, हत्या, खंडणी वगैरे वगैरे वगैरे. मकोका अंतर्गत त्याला अनेकदा अटक झालेली. तो आज या क्षणाला देखील अटकेमध्ये आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील सॉफ्टवेअर इंजिनियर जोग नावाचा त्याला मारहाण केली आणि त्या अंतर्गत त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. हा कुख्यात गुंड गजा मारणे याची जी पत्नी आहे राजश्री मारणे, हिला तिकीट दिलेलं आहे अजित पवारांनी राष्ट्रवादीमधून. प्रभाग 10 बावधन मधून तिकीट दिलेलं आहे. आता त्याला काय ते सांगतात, त्या आधी देखील नगरसेविका होत्या, त्यांनी राजकारण केलेलं आहे, समाजाची सेवा केलेली आहे वगैरे वगैरे ते असं सांगितलं जाईल. त्याच्यानंतर आता आंदेकर कुटुंब म्हणजे आयुष कोमकर यांची हत्या झाली 5 सप्टेंबर 2025 रोजी. 15 जणांवर हत्येचा आरोप. त्याच्यापैकी आंदेकर कुटुंबातले अनेक जण जेलमध्ये आहेत. कुणी मकोका न्यायालयात आहे, कुणी कुणी दुसऱ्या विशेष न्यायालयामध्ये. तिथं त्यांनी अनुमती मिळवली न्यायालयाची, आम्हाला समाजसेवा करायची, आम्हाला नगरसेवक म्हणून सेवा बजवायची, आम्हाला परवानगी द्या. आणि मग ती परवानगी मिळाली त्यांना. आणि मग अजित पवार यांनी काय केलं, ताबडतोब लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना तिकीट देऊन टाकली. तुम्ही भवानी पेठेमधून उभे राहा दोघी जणी, तुम्ही खूप मोठं कर्तृत्व गाजवलेलं आहे. आरोप असतात, आमच्या घरातही आरोप आहेत. अगदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील अनेकदा आरोप झालेले आहेत. पप्पू कलानी, भाई ठाकूर, हितेंद्र ठाकूर, अनेक आरोप झालेले आहेत. ते डगमगले का कधी? मग आपण डगमगायचं काय कारण आहे? आपण बिनधास्तपणे करायचं. आता अंजली दमानिया, विजय कुमार हे नागरिक म्हणून कितीही कंठशोष करो, पण पार्थ पवारच्या केसालाही धक्का लागलेला नाही. त्याच्यामुळे पार्थने ज्या जिजाई बंगल्यामध्ये आमेडिया कंपनीची स्थापना केली, आज तिथे बसून अजित पवार हे आपलं बेरजेचं राजकारण करत आहेत. आणि ती बेरीज करत असताना तत्व वगैरे हे सगळं त्यांनी बाजूला ठेवलं पाहिजेत असा एक आदर्श राजकारण्यांसमोर घालून दिलेलं. पुण्यामध्ये ते पालकमंत्री म्हणून फिरतात, त्यांना वाहतुकीची चिंता पडते, उद्योजकांना ज्या धमक्या येतात त्याच्याबद्दल चिंता पडते. कोयता गँग इकडे तिकडे राजरोसपणे फिरते, वार करते, हत्या करते.
70 ते 80 गुंडांच्या टोळ्या अधिकृतपणे गृह खात्याच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेल्या आहेत. तशा पुण्यामध्ये हे तिकीट देतात. एक नाव राहिलं, दीपक मानकर, जे पुण्याचे माजी उपमहापौर, त्यांच्या दोन्ही मुलांना तिकीट मिळालेले आहेत. हर्षवर्धन याला तिकीट मिळालेलं आहे आणि बापू याला एक तिकीट मिळालं आहे. आता हा बापू मानकरला कोणी तिकीट दिलंय? भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं आहे. तत्वाचा प्रश्नच नाहीये आणि मोठा पार्टी विथ डिफरन्स आहे सगळं. त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं काय झालेलं आहे याच्यावर आपण बोलूच. आता अजित पवारांनी काय केलेलं आहे? दीपक मानकरचा दुसरा मुलगा हर्षवर्धन मानकर याला तिकीट दिलेलं आहे. आता दीपक मानकर हा कोण आहे? हा राजकीय गुंड आहे. राजकीय वेश घालून फिरतो. 2009 ते 18च्या दरम्यान त्याच्यावर जमीन बळकावणे, खंडणी मागणे म्हणून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि अलीकडचं जर उदाहरण द्यायचं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्पसंख्याक सेलचा जो आहे शंतनू कुकडे, याच्यावर बलात्कार, बायकांच्या दलाली वगैरे अनेक प्रचंड असे आरोप. आणि या कुकडेने या दीपक मानकरच्या अकाउंटमध्ये कसे वेळोवेळी पैसे जमा केलेले आहेत? 1,18,00,000, 1,80,00,000 वगैरे असे कसे जमा केले ते उघड झालं. ते उघड झाल्यानंतर या दीपक मानकरने खोटी बनावट कागदपत्र सादर केली की नाही आमचं ते व्यवहाराचे पैसे होते, ते हे होते, ते कागदपत्र सगळे खोटे निघाले. अशा नामचीन गुंड्याला, जो उजळ माथ्याने फिरतोय पुण्यामध्ये, त्याच्या मुलांना तिकीट दिलेलं आहे. आणि एकाच घरामध्ये दोन दोन पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टीलाही काही आक्षेप नाहीये आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पण काही आक्षेप नाही. जसं बेटा पार्थने काय केलेलं आहे, मुंडवेची ती जमीन ती बळकावण्याचा प्रयत्न केला. जीपीए शीतल तेजवानी कडून आपल्याच नावावर करून घेतला. सगळा महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली, केंद्र सरकारची फसवणूक केली. असं मग बेटा त्या बेट्याला सांभाळलेलं आहे. मग घरातला बेटा एवढे जर दिवे लावतोय, तो अगदी 2024 साली गाजा मारण्याची जाऊन भेट घेतोय, फोटो छापतो सगळीकडं, बघा मी कोणाची भेट घेतलेली आहे. मग अजित पवार म्हणतात असे गुंडांची भेट घेणं वगैरे ते काही जरा ते चुकीचं आहे वगैरे असं ते बोलतात तात्पुरतं. पण आज काय केलेलं आहे त्यांनी? म्हणजे बाप से बेटा सवाई कधीच होऊ शकत नाही. बाप बाप होता आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी गजा मारण्याच्या पत्नीला तिकीट दिलेलं आहे. अंधेकर कुटुंबातल्या 2 आरोपींना तिकीट दिलेलं आहे. दीपक मानकरच्या मुलाला तिकीट दिलेलं आहे. आणि नवाब मलिक यांना निवडणूक प्रमुख म्हणून नेमलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने कोणते आक्षेप घेऊ, तुम्ही तरी कुठल्याही धुतल्या तांदळाचे, असं म्हणत त्यांनी राजकारण केलेलं आहे. एकूणच काय, अजितदादा पवार अतिशय खमकेपणाने पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. अर्थात ते दादागिरीच्या जोरावर. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.